करूया. जमलेल्या सर्व मित्रांच्या ठिकाणी हार्दिक असे स्वागत. माजी सरपंच दामोदर फुले यांच्यातर्फे साऊंडचे उद्घाटन होण्यात आहे. वन ऑफ द बेस्ट होणार दीपक शेठ फुले. सबसे ब्राइट है मोरिया लाइची. Don't forget myself, yes, Cervix from Pune. स्वागतम सुस्वागतम. शोभाच्या उद्घाटन प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि ग्रामस्थांचं त्याचबरोबर तरुण वर्गाचं दीपक मित्र परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत. आज शोभाच्या माध्यमातून दीपकजी पुढे एक उद्योग क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल टाकतोय. त्याबद्दल दीपकचं मी ग्रामस्थांच्या वतीनं आणि तरुण मित्र वर्गाच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. दीपकला शुभेच्छा देतो आणि आज आलेल्या महत्त्वपूर्ण मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आज BDO साहेब आणि त्याचबरोबर इतर क्षेत्रातही जे मान्यवर काम करतात ते मान्यवर या उद्घाटन प्रसंगी उपस्थित झालेत. त्याबद्दल त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि आदरणीय दामोदरजी पुढे ज्यांनी आजपर्यंत सरपंच उपसरपंच आणि सदस्यपद उपभोगलं अशा मान्यवरांच्या हस्ते या शोभाचं उद्घाटन होतंय. त्याबद्दल मी विनंती करतो की पुढे साहेबांनी आणि दत्ताताई पुढेंनी या उद्घाटनाचं महत्त्वाचं म्हणजे शोभाचं उद्घाटन करावं. सिलेक्शन झालेला रवींद्र रावजी भोईर यांनाही विनंती आहे की त्यांनी खाली यायचे. रवींद्र रावजी भोईर याचा सन्मान जुन्नर तालुक्याचे BDO अधिकारी आदरणीय विठ्ठलजी भोईर यांच्या हस्ते होतोय. आदरणीय पुढे परिवाराच्या वतीनं आदरणीय संजय डोंगरे, विठ्ठलजी दिघे, जयराम तातडे, त्यानंतर बाळासाहेब भोईर यांनाही विनंती की आपण शिवबाचं पूजन करावं. शिवबाचं पूजन झाल्यानंतर श्रीफळ वाढून त्याचं उद्घाटन केलं जाईल. आदरणीय गणेशजी भोईर त्यांनी शिवबाचं पूजन करावं. महिला वर्गाचं पुन्हा एकदा दीपक पुढे मित्र परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत. यानंतर ज्यांनी आपल्या विवेकशील बुद्धीतून हा उपक्रम उभा करण्याचा ठरवला असे आदरणीय आमचे मित्र आदरणीय दीपकजी पुढे यांच्या हस्ते या शोभाचं पूजन होत आहे. दीपकजी पुढे यांना विनंती आहे की त्यांनी शोभाचं पूजन करून घ्यायचं. JS कंपनी नारायणगाव यांनीही शोभाच्या उद्घाटन प्रसंगी आपली उपस्थिती दाखवली. त्याबद्दल त्यांचंही मनापासून अभिनंदन. यानंतर जयराम तातडे यांना मी विनंती करेन की दीपकने एक उद्योजक क्षेत्राकडे टाकलेलं पहिलं पाऊल त्यासाठी त्यांनी दीपकला शुभेच्छा द्याव्यात. जयराम तातडे.
कार्यक्षेत्र हे अतिशय जबाबदारीचं काम आहे. जबाबदारीचं काम म्हणजे त्याचं डेसिबल जे आहे त्याचं जर पालन केलं तर आपण नक्की पुढे जाणार आहात. तरुण वर्गांना ही माझी सूचना असेल की आपण उत्साहाच्या पोटी काय मालकांना आवाहन करता की आवाज वाढवा, परंतु शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत. या नियमांचं पालन आम्ही सर्वांनी करणं गरजेचं आहे. नियमाच्या पुढे गेला की त्याला दंडात्मक कारवाई आहे. त्यामुळं दीपकला एक सूचना असेल की तरुणाचा कितीही आग्रह असला तरी तुम्ही याच्या बाहेर जाऊ नका. तसेच या ठिकाणी भरपूर तरुण जमलेले आहेत. तरुण वर्गांना माझी कळकळीची विनंती आहे की दरवर्षी आपण या ठिकाणी तुमच्याच उन्नतीसाठी 3.5 दिवसाचा सप्ताह आयोजित करत असतो. परंतु मी फिरत असताना माझं असं निदर्शनास आलेलं आहे की आपल्यासाठी जो इतका बहुमोल कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातोय याच्यामध्ये नक्कीच उन्नती होईल. मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यांनी या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगड घातली ती नक्कीच आपला छोटासा सन्मान होतोय. रवींद्र रावजी भोईर हा खरं तर एक उत्कृष्ट मुलगा म्हणावा लागेल की ज्यांनी आपले स्वप्न अतिशय कमी वयामध्ये साकार केलं आणि एक तरुणांना एक आदर्श घालून दिला. रवींद्रचं मी सर्व तरुण मंडळाच्या वतीनं आणि दीपक मित्र परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून रवींद्रला शुभेच्छा देईन आणि अशा अपेक्षाही पूर्ण केली जाईल अशी मी रवींद्रला मी दीपक मित्र परिवाराच्या वतीनं विनंती करतो. रवींद्रचा या ठिकाणी आदरणीय व्हिडिओ साहेबांच्या हस्ते सन्मान केला जातोय. यानंतर शिवबाचं उद्घाटन झालेलं आहे. यानंतर आदरणीय व्हिडिओ साहेब विठ्ठलजी भोईर साहेबांना विनंती आहे की शिवबाचं रेबिन काढून उद्घाटन करायचं. सर्व कुटुंबियांना विनंती आहे की त्यांनी समोर यायचं.